मागच्याच आठवड्यात एक पेशंट आल्या होत्या ज्यांना खाण्याची खूप त्रास होता। पाहायला गेलं तर त्यांना असं लक्षात आलं की त्यांना फक्त पुढचे दात शिल्लक आहेत आणि मागचा एकही दात खाण्यासाठी शिल्लक नाहीये। खाण्यासाठी जो आपल्याला आवश्यक असतात त्यापैकी एकही दात नसल्यामुळे त्यांना बळजबरीने पुढच्या दातांनी खाण्याची वेळ आली होती। पण पुढचे दात तरी किती दिवस टिकणार, त्याच्यामुळे ते पण हालायला लागले होते। आता परिस्थिती अशी झाली की पुढचेही हालतायत, मागचेही शिल्लक नाही, त्यामुळे त्यांना खाण्याचं काहीच जागा शिल्लक नाही। पेशंट आल्यानंतर मात्र एकच रिक्वेस्ट होती की काही करा, मला सगळे दात फिक्स करून द्या, पण मला लवकरात लवकर तुम्ही दात करून द्या। ठीक आहे, मग आम्ही त्यानंतर त्यांचं एक इंट्राओरली चेकअप केलं की दातांची परिस्थिती आता काय आहे। पाहिलं तर पुढचे दात सगळे हालत होते आणि त्याच्यावर बऱ्याच प्रमाणात टाटर पण जमा झाले होते आणि मागचा एकही दात शिल्लक नव्हता। त्यानंतर मग आम्ही काय केलं की ब्लड रिपोर्ट्स करण्यासाठी पेशंटला पाठवलं। त्याच्यामध्ये HB चेक केला गेला, कॅल्शियम चेक केलं गेलं आणि इतर घटक चेक केले। रक्त जे आहे ते किती वेळात गोठतं, या सगळ्या गोष्टींची चेकअप केली जे आपल्या सर्जरीसाठी आवश्यक असतात। नंतर पेशंटला आम्ही एक्सरे अनालिसिससाठी पाठवलं, ज्याच्यामध्ये काही स्कॅन्स करावे लागतात, एक्सरे करावे लागतात। यानेकरून काय कळतं आपल्याला की जे शिल्लक हाड आहे त्याची काय परिस्थिती आहे, ते किती इम्प्लांट आपण तिथे देऊ शकतो आणि जे हाड आहे ते किती लोड खाण्याचा सहन करू शकतं ते आपल्याला कळतं। त्याच्यासाठी हे पूर्ण एक्सरे अनालिसिस झालं। बरं, एक्सरे अनालिसिसचा रिपोर्ट आला, ब्लड रिपोर्ट आला, त्यानंतर आम्ही ट्रीटमेंट प्लॅन केला की आपण या पेशंटसाठी जास्तीत जास्त चांगलं काय करू शकतो। तर बेझल इम्प्लांट हा पर्याय यांच्यासाठी आम्हाला चांगला वाटला, जेणेकरून आम्ही त्यांना 3 ते 4 दिवसात फक्त हे सर्वच्या सर्व फिक्स दात देऊ शकत होतो। पेशंटला सर्व प्रोसिजर सांगितली, पेशंटही तयार झालं। त्यानंतर पेशंटला आम्ही फिजिशियनच्या सल्ल्यासाठी पाठवलं। फिजिशियनकडे गेल्यानंतर फिजिशियन काय चेक करतात तर ECG करतात, गरज असल्यास 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट करतात। त्यानुसार आपल्याला काय कळतं की हा पेशंट सर्जरीसाठी योग्य आहे का नाहीये। जर काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला सर्जरी काही वेळेस टाळावी पण लागते। पण या पेशंटच्या बाबतीत फिजिशियनने आम्हाला सांगितलं की आपण या पेशंटमध्ये सर्जरी करू शकतो। त्यानंतर सर्जरीचा दिवस ठरला। पहिल्या दिवशी पेशंट आल्यानंतर आम्ही त्याला पूर्णपणे जो आपला जबडा आहे त्याला भूल देण्यात आली। काही वेळ पेशंटला थांबवलं, जेणेकरून त्याला थोडीशी रेस्ट येईल आणि थोडासा कॉन्फिडन्स येईल। त्यानंतर सर्व दात एक एक करून जे हलणारे होते ते काढून टाकले। ज्या दात काढल्यानंतर ज्या जखमा होत्या त्या स्वच्छ करण्यात आल्या। त्याच ठिकाणी ड्रिल करून आम्ही तिथे इम्प्लांट्स बसवले। जिथे जिथे नंतर दात नव्हते त्या ठिकाणी पण आम्ही इम्प्लांट्स बसवले। सर्व प्रोसिजर झाल्यानंतर त्या इम्प्लांटचं सर्व माप घेण्यात आलं आणि एक टेंटेटिव्ह उंचीचंही माप घेण्यात आलं। सर्व प्रोसिजरला साधारणतः 3 तास लागले आणि पेशंटही अगदी व्यवस्थित होता। मध्ये त्याला 2 वेळेस रेस्ट पण दिली, फ्रेश पण होण्यात आलं, पाणी पण देण्यात आलं। पहिला दिवस इथेच संपला। त्यानंतर हे जे माप आहेत ते आम्ही सर्व लॅबला पाठवले। लॅबमध्ये त्याचं काय करतात की त्याचे योग्य प्रकारे एक मांडणी करतात आणि त्याच्यावर एक मेटलचं फ्रेमवर्क तयार करतात। जे इम्प्लांट्स थोडेफार बाहेर असतात किंवा तिरके असतात ते कमी करण्यासाठी एक जिग बनवला जातो। दुसऱ्या दिवशी हे सर्व मेटल फ्रेमवर्क आपल्याकडे तयार होऊन येतं। हे आपल्याला पेशंटमध्ये फिट करायला लागतं आणि त्याच्यानुसार एक फायनल उंचीचं माप घ्यावं लागतं। तसं दात आपल्याला द्यायचे आहेत, त्यांची उंची, त्यांचा रंग, त्यांचा आकार, ते किती बाहेर हवेत, हसताना किती दिसायला पाहिजेत, हे सर्व चेक करावं लागतं। ही सर्व मापे झाल्यानंतर ते सर्व मेटल फ्रेमवर्क आणि ही जी सर्व माप आहेत हे परत लॅबला पाठवण्यात आलं। तिसऱ्या दिवशी आपल्याला जे फायनल दात आहेत ते सर्व तयार होऊन मिळाले। त्याआधी एकमेकाला व्यवस्थित टच होत आहेत का नाही हे आम्ही चेक केलं। कुठे त्याची एखादा अणकुचीदार कोपरा वगैरे राहिला आहे की काय जो पेशंटला टोचू शकतो हे पण चेक करण्यात आलं। त्यानंतर पेशंटला आम्ही दात दाखवले, कशा प्रकारचे दात आहेत, कुठे कुठे ते लागतील, ते मॉडेलवर पहिल्यांदा समजून सांगण्यात आलं। पेशंटही खूप उत्सुक होते नवीन दात लावण्यासाठी। त्यानंतर हे जे दात आहेत हे आम्ही टेम्पररी लावले आणि पेशंटला शेंगदाणे खाण्यासाठी दिले। पेशंटला व्यवस्थित खाता आले। हो, टेम्पररी दातांनीही पेशंटला व्यवस्थित खाता आलं। त्यानंतर हेच दात आम्ही फिक्स केले आणि पेशंट त्यानंतर घरी गेला। पूर्ण प्रोसिजरला साधारणतः 1 तास लागला। पहिल्या दिवशी आपल्याला आठवत असेल ज्यावेळेस पेशंट आलता त्यावेळेस त्याचे फक्त पुढचे दात होते जे हलणारे होते आणि पेशंट काहीच खाऊ शकत नव्हता आणि आता जाताना आमचा पेशंट एकदम खुश होता। जेवता येतात सगळे काढून परत फिक्स लावलेत त्यांनी, आता चांगलेत माझे दात, अगदी फिक्स बसलेत। पेशंट अगदी खुश झाला आणि दुसऱ्या दिवशी घरी जाऊन ते छान त्यांनी व्यवस्थित पोळी भाजी खाल्ल्यानंतर फोन करूनही सांगितलं की आम्हाला व्यवस्थित खात येतं। तर मित्रांनो, अशा प्रकारचं जर एखादा पेशंट आपल्या माहितीत असेल किंवा नको आपणही या समस्येचे जर ग्रस्त असाल की आपले दात हालत असतील किंवा आपण कवळी वापरत असाल तर निश्चित तुम्ही आपल्याकडे या। आपण तुम्हाला योग्य दात जे आहेत ते इम्प्लांट्सद्वारे फिक्स करून देऊ, तेही 3 ते 4 दिवसामध्ये। धन्यवाद।